नमस्ते. काय तुम्ही पण ऐकलंय किंवा अनुभवताय की स्त्रियांमध्ये 40शी नंतर आरोग्याविषयी अनेक समस्या निर्माण होतात? तर हो, स्त्रियांमध्ये शरीराबरोबरच मानसिक समस्या सुद्धा निर्माण होतात. तर याचे मुख्य कारण काय? तर रजोनिवृत्तीचा काळ हा जवळ येत असतो. त्यामुळे अंडाशयातील हार्मोन जसे की प्रोजेस्टेरॉन व इस्ट्रोजनचे प्रमाण हे कमी होत असते. त्यामुळे चिडचिड, आत्मविश्वासाचा अभाव व हाडांसंबंधी समस्या निर्माण होत असतात. वाढत्या वयानुसार शरीराला जीवनसत्व व खनिजांची आवश्यकता असते. परंतु स्त्रियांमध्ये डिलिव्हरी, गर्भपात, त्याचबरोबर आहाराकडे दुर्लक्ष यामुळे स्त्रीच्या शरीराची झीज होत असते. त्याचबरोबर संधिवात म्हणजेच की सांध्यांच्या ठिकाणी दुखणे किंवा सूज येणे, त्याचबरोबर मधुमेह म्हणजे लघवीला भरपूर होणे किंवा तहान भरपूर लागणे किंवा थकवा जाणवणे, उच्च रक्तदाब, थायरॉइड किंवा निद्रानाश, त्याचबरोबर रजोनिवृत्तीचा काळ जवळ असल्यामुळे पाळी अनियमित होणे किंवा अतिरजप्रवृत्ती होणे ह्या समस्या निर्माण होत असतात. त्याचबरोबर गर्भाशय किंवा स्तनांचा कॅन्सर होण्याचे प्रमाण सुद्धा वाढत असते. तर या लक्षणे जर जाणवत असतील तर त्यानुसार काही तपासण्या करून घेणे गरजेचे असते. जर तुम्हाला मधुमेहासारखा त्रास जाणवत असेल तर BSL करून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण चेक करण्यासाठी करणे गरजेचे आहे. CBC म्हणजेच की HB तपासण्यासाठी CBC करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ब्रेस्ट हेल्थ टेस्ट म्हणजेच की स्तनांमध्ये हाताला गाठी लागत आहेत का हे बघणे सुद्धा गरजेचे आहे. त्याचबरोबर गर्भाशयासंबंधी जर काही त्रास होत असेल तर अल्ट्रासोनोग्राफी करणे गरजेचे आहे व मधुमेहासाठी BSL करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ह्या त्रास होऊ नये तर यावर आपण काय उपाय करू शकतो? तर योग्य आहाराचे नियोजन, त्याचबरोबर आहाराविषयी काही नियम पाळणे खूप गरजेचे आहे. जीवनसत्वांची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे जेवणामध्ये कडधान्य, त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स म्हणजेच की काळे मनुके किंवा अंजीर घेणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे हार्मोनसुद्धा बॅलन्स राहतात व अशक्तपणा सुद्धा दूर होतो. त्याबरोबर शतावरी कल्पाचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. सीझनल फ्रूट्स आणि योग्य व्यायाम व योगासन करणे गरजेचे आहे. धन्यवाद.